कितीही इंडिपेंडंट असला तरी नवऱ्याकडनं पैसे घ्यायचे वेगळेच आनंद असतो. पण हे पैसे माझे आहेत जे की मी घेते. नवरा काय स्वतःहून कधी देत नाही की धर बाबा तुला खर्चायला, हे माझेच आहेत. त्यांना मी ऑनलाईन केलेलं म्हणून मी त्यांच्याकडनं कॅश घेत होते. त्यानंतर ते कामावर निघाले की इकडं आमची शिया मॅडम त्यांच्या मागं लागलेली की मला पण घेऊन जा म्हणून. बघा दारापर्यंत बाय बाय करायला गेली आहे. बाबांना तिला बाय बाय केलं आणि गेले. मग आंघोळ वगैरे करून ह्या दोघींना म्हणलं चला तुम्हाला टी व्ही लावून देते म्हणून. बघा कशा सुधरून बसल्या टी व्ही फक्त बघण्यासाठी. म्हणजे एवढं एक्सायटेड टी व्ही. पाणी आलं की मी देवांना आंघोळ घालते हे तर मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय. पण आज असं झालं की माझी विठ्ठल रुक्माईची जी मूर्ती होती तीच तुटली. दिवसच माझा आज वाईट होता. त्यानंतर चहा ठेवला तर चहा पण होतो गेला. म्हणलं आज काय सगळं सांडासांडीन थोडीच आहे वाटतं. मग म्हणलं काय करू. मग शियाला खिमटी घेतली करायला. शियाला खिमटी करून गार होतोपर्यंत म्हणलं मी चहा घेते. मग चहा घेतला तर इकडं या मॅडमांचा रडारडी चालू की मला भूक लागली तू लवकर चाल. मला अगं गार होते मग चारते तुला. आणि मी सकाळी इडलीसाठी पीठ भिजत घातलेलं एवढं छान फर्मेंट झाले. पण मी आज नाही तर उद्या करणार इडली. अजून मी 12 तास ते भिजत घालणार आहे. मग संध्याकाळी पटकन इथं स्वयंपाक करून घेतला. सकाळची वाटाण्याची आमटी होती, सुक्या वाटाण्याची आमटी मला खूप आवडते. भाकऱ्या वगैरे केल्या आणि दिवा लावायचा टाईम होता त्यामुळे मग दिवाबत्ती करून घेतली इथे. खूप वाईट वाटत होतं. मग काय विठ्ठल रुक्माईच्या जागी स्वामींना ठेवलं. बघू बाईंकडे आहे एक्स्ट्राची मूर्ती, त्या म्हणल्यात मी देते तुला. मग काय नंतर गरम गरम भाकरीला बीट लसूण वगैरे लावून मी तर शियाला लाडूला खायला दिले. उद्या इडल्या करायच्यात म्हणून खडूसला मी नारळ सोलायला लावलाय ते पण 11 वाजता. आणि पाणी पाहिजे म्हणून आमच्या मॅडम पण जागून राहिले. ते काय तर पाणी प्यायचं नारळातलं. तिला म्हणलं थोडंसं शियाला दे, तिनं नाही दिलं. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.